धुळे जिल्ह्यातील निकुंभे येथे शानाभाऊ शंभू पाटील या ग्रामस्थाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 8 जून रोजी शानाभाऊ पाटील यांच्यावर गावातीलच दशरथ किसन ठाकरे याने पाठीमागून लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाटील यांचा दुसऱ्या दिवशी 9 जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या घटनेच्या तीव्र निषेधार्थ निकुंभे गावातील संतप्त ग्रामस्थांनी आज धुळ्याचे पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून प्रशासनाला निवेदन दिले आहे। आरोपी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गावात दहशत माजवली असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे। शेतातील साहित्याच्या चोऱ्या करणे, दमदाटी करणे आणि खोटे आरोप करून त्रास देणे असे प्रकार या कुटुंबाकडून होत असल्याच्या तक्रारी निवेदनात नमूद आहेत। या गुन्हेगारीला कंटाळून मुख्य आरोपीला कठोर शिक्षा व्हावी आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कायमस्वरूपी जिल्ह्यातून हद्दपार करावे अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे। योग्य कारवाई न झाल्यास गावातील शांतता धोक्यात येऊ शकते असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। नमस्कार, माझं नाव दिनेश रमण वाघ, राहणार निकुंभे, तालुका जिल्हा धुळे। आज आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब यांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। कारण आमच्या गावामध्ये दिनांक 8/6/2026 रोजी आमच्या गावातील ग्रामस्थ शानाभाऊ शंभू पाटील हे आपल्या मित्राच्या वाड्यावर गेले असता रस्त्याने जात असताना अमरधामजवळ त्यांच्यावर बेसावधपणे एका इसमाने म्हणजे आरोपी दशरथ किसन ठाकरे याने बेसावधपणे त्यांच्यावर मागून लोखंडी रॉडने जोरात वार केले। त्याच्याने ते जमिनीवर पडले आणि बेशुद्ध अवस्थेत झाले। त्याच्यानंतर आम्ही त्यांना उचलून सिद्धेश्वर हॉस्पिटलला आणलं आणि त्यांच्यावर उपचार सुरू झाले। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 9/6/2026 रोजी त्यांचा उपचारादरम्यान सकाळी 8 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। तर जो दशरथ किसन ठाकरे आहे हा म्हणजे गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे, एक मुलगा आहे आणि त्याचा पूर्ण परिवार देखील गुन्हेगारी बॅकग्राऊंड आहे पूर्ण परिवाराचा। आज माझं वय 40 वर्ष आहे, आम्ही गावामध्ये राहतो आहोत। आमच्यासोबत आमच्या गावातील ज्येष्ठ मंडळी आहे, यांना देखील तो इतिहास ज्ञात आहे की हा जो परिवार आहे, दशरथचा जो परिवार आहे, त्यांचे काका चुलते, त्यांचे आजी आजोबा, जे काही घरातील सगळं परिवार असेल 50-50 लोकांचा परिवार, यांचं गेल्या 30-35 वर्षापासून आम्ही गावात दहशत बघतो आहोत की यांची एवढी दहशत आहे की गावातील सर्व शेतकऱ्यांचे, सर्व आमचं गाव बागायत आहे, बागायत शेतकऱ्यांच्या शेतातील मोटारी चोरणं, शेती उपयोगी वस्तू चोरणं, फळबागांचे नुकसान करणं आणि जर काही ज्याचं नुकसान झालेलं आहे तो जर सांगायला गेला तर त्याच्यावर कुठेतरी ॲट्रॉसिटीसारखे प्रकार घडवणं, त्याच्यावर काहीतरी चुकीचे आरोप लावणं, या गोष्टी गेलेल्या आहेत। आणि एकत्रित जर त्यांचा पूर्ण मागचा 20-25 वर्षाचा क्रिमिनल बॅकग्राऊंड जर बघितला तर हे पूर्ण कुटुंब क्रिमिनल आहे। तर आम्ही निवेदन देण्याचा मूळ उद्देश हाच आहे की जे शानाभाऊच्या परिवारावर आज दुःख आलेलं आहे तर शानाभाऊला न्याय देण्यात यावा आणि संबंधिताला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही SP साहेबांकडे आलेलो आहोत। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ह्या कुटुंबाला जिल्ह्याच्या हद्दपार करण्यात यावं, याच्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। अदरवाईज जर ह्या गोष्टी झाल्या नाही तर ह्या गावाची शांतता आणि सुव्यवस्थेला खूप मोठा धोका होईल, असा आम्ही जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी खास करून या ठिकाणी आलेलो आहोत।